बरीचशी कन्सल्टेशन बाकी आहे, पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत, जसं निधी जोड प्रकल्प, याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत, ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली. आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे. त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की ती शाश्वत विकासाची कामं आहेत, ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे. हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो. नुसते आपण टेंडर देऊन टाकल्याने होत नाही, अडथळे येतात, ते अडथळे दूर करावे लागतात. त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती, माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती, पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल. जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे, या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असेल.